वर्धा येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गेल्या 6 महिन्यापासून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये जिल्हा परिषद वर्धा येथे कार्यरत असणारे कर्मचारी गेल्या 6 महिन्यापासून यांचे गेल्या 6 महिन्यापासून पगार नसल्याबाबत शासनाने वारंवार निवेदन देऊन देखील या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही। या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी दिनांक 23 जुलै पासून ते आजपर्यंत 14 दिवसाचे धरणे आंदोलन कालावधी लोटला तरी शासनाने यांच्या मागण्या पूर्ण केल्या नसून या कर्मचाऱ्यांना कायम करणे व थकीत मानधन पगार त्वरित देण्याबाबत या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। परंतु अद्यापही शासनाने याबाबत कोणताच पाठपुरावा केला नसून या कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत। याबाबत वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितेश बाळकृष्ण फराडे, फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संचालक यांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन या कर्मचाऱ्यांना मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले। तसेच करारे सरांनी या कर्मचाऱ्यांना मागण्या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला। या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देण्यात यावा, अन्यथा या कर्मचाऱ्यांच्या बाजूने तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा देण्यात आला। राज्यातील 1100 कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे कार्य राज्यातील 1100 कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे कार्य करारे यांनी केले। पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विनंती केली। तसेच या कर्मचाऱ्यांच्या जर मागण्या त्वरित मंजूर झाल्या नाहीत तर राज्यात तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली। महाराष्ट्र 224 करता सतीश काळे, वर्धा। किती कोटीचा आकडा आहे? हा जो आकडा आहे 7 करोडचा आहे, 7,26,00,000चा। 307चा नाही आहे, हे कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट तर हे इथं जे आहे हे जलजीवन मिशनचे आहे। नाही, SBMचे वेगळे आहे म्हणते स्वच्छ भारत मिशन जिल्हा स्तर। मग त्यांना म्हणा स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा स्तरावर जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी आहेत, बरं थोडंसं पहा, चेक करून नसेल प्रोसिजरमध्ये आहे।